आता आपण पाहू शकत असाल विविध संघटना या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत. त्यामध्ये CPM लाल बावटा असेल, आदिवासीच्या काही 1-2 संघटना आहेत, त्यासुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकतो. 5बत्ती परिसरामध्ये आपण सध्या आहोत. 5बत्ती परिसरातील हे दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर अजून ट्रॅफिकमध्ये काही लोक अडकलेले आहेत, त्यामुळे आपल्याला महिला पुढे राहते. 4 कारच्या रांगेने आपल्याला चालत जायचं आहे. आपले जे हे पंचक्रोशीचे 5 हुतात्मे आहेत, त्या 5 गावातील जे 5 हुतात्मे 14 ऑगस्ट रोजी या ठिकाणी पालघरला आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे. त्यांना वंदन करून हा मोर्चा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आपल्याला मच्छीमार संघटनेचे आणि इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी या प्रकल्पामुळे जे व्यवसाय धोक्यात येणार आहेत अशी भीती आहे, त्या व्यवसायांसंदर्भातील प्रतिकृती आपण सध्या मशालच्या माध्यमातून पाहतो आहोत. आपल्या लक्षात येईल. डाय मेकर असेल, नंतर बैलगाडीसुद्धा आपण पाहतोय आणि एक बोटसुद्धा आपण पाहतो. म्हणजे हे व्यवसाय जे आहेत ते या प्रकल्पानंतर धोक्यात येणार असल्याचं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. काय सांगणार, आमची एकमेव आणि एकमेवच मागणी आहे की वाढवण बंद रद्द करण्यात आला पाहिजे. ह्या वाढवण बंद रद्द करण्यासाठी गेली 30 वर्ष आम्ही लढत आहोत. तरी पण हे सरकार या ठिकाणी जबरदस्तीने करून आणि हे बंदर घालते आणि हे बंदर घालताना न्याय कायदा प्रणाली संपूर्ण तोडून मोडून आणि आमच्या माथ्यावरती बंदर लादू पाहते. हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. आमची एकमेव मागणी आहे की हे बंदर इथे होणार कामा नाही. बरं, याआधीही आपले मोर्चे आणि आंदोलनं झालेली आहेत, त्याचा काही परिणाम झाला आहे असं नाही वाटत का? याआधीही मोर्चा आंदोलन झाली, कोर्ट कचऱ्या पण झालेल्या आहेत. पण सरकारला असं वाटतंय की इथल्या लोकांचा कोणताच विरोध नाही असं वाटतंय आणि हे दाखवून देण्यासाठी मात्र आम्ही इथे जमलेलो आहोत. आणि यावेळेस ह्या आमच्या संपूर्ण मोर्चामधून सरकारने जाणून घ्यावं की आमच्या खरोखर या ठिकाणी ह्या अशा कोणत्याही पद्धतीच्या मागण्या नाही आहेत. आम्ही इथे स्वयंपूर्ण आहोत आणि हे स्वयंपूर्ण असताना आम्हाला कोणत्याही आमच्या माथी हे बंद नकोय. हे सरकारला जाणून देण्यासाठी, जाण करून देण्यासाठी आम्ही ते जमलो.
तर नक्कीच हे होते वैभव वजे, जे वाढवण बंदर संघर्ष समितीचे सचिव आहेत. त्यांनी या मोर्चासंदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. आता हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवण्यात येत आहे. पालघर 5 बत्ती परिसरात आपण सध्या आहोत. दर्या सारंग शॉपिंग सेंटर म्हणजेच मच्छीमार सोसायटी संघ जो आहे तिथून हा मोर्चा निघालेला असून आता 5 बत्तीपासून स्टेशन आणि मनोर रोडपासून अगदी शिवाजी चौक आणि तिथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.